नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 19 मार्च। आज आपल्याला भरपूर साऱ्या घडामोडी व्यवस्थितपणे अभ्यासायच्या आहेत आणि हे लेक्चर तुम्ही बघून झाल्यानंतर या लेक्चरची PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवरून नक्की डाउनलोड करा। रिव्हिजनसाठी तुम्हाला भरपूर फायदा याचा होणार आहे। डायरेक्टली मुद्द्याकडे येतोय। पहिला प्रश्न बघा, डॅरियन गॅप हा कोणत्या दोन देशांमध्ये आहे? रिसेंटली हा डॅरियन गॅप खूप चर्चेमध्ये आहे। हा कोणत्या दोन देशांमध्ये? तर तो कोलंबिया आणि पनामा या दोन देशांमधला भाग आहे। थोडंसं मॅपमध्ये घेऊन जातो मी तुम्हाला, म्हणजे थोडं क्लॅरिटी येईल। हा आपला भारत देश, भारताकडून जर आपण अमेरिकेला गेलो म्हणजे पश्चिमेकडे गेलो, हा साऊथ अमेरिका खंड, इथं हा तुम्हाला कोलंबिया हा देश दिसतोय, इथं हे पनामा हा देश आहे। जर थोडं आपण झूम केलं तर डिटेलमध्ये दिसेल। बघा, हा कोलंबिया आणि हा आहे पनामा। या दोन देशांचा मधला जो हा लाल डॉटेड जो पोर्शन दाखवलाय ना, तो म्हणजे डॅरियन गॅप। आता हा चर्चेमध्ये का आहे? तर 2023 या एका वर्षामध्ये या डॅरियन गॅपमधून कोलंबियातून पनामाकडे जाणाऱ्यांची संख्या ही 5 लाखांपेक्षा जास्त झालेली आहे। अर्धा दशलक्ष लोकांनी मायग्रेशन या भागातून केलंय। आता तुम्ही म्हणाल मग याच्यात काय खासियत आहे? एका देशातून दुसऱ्या देशात तर गेलेत, तर नाही। हे जे मायग्रंट्स आहेत ना, हे इल्लीगल मायग्रंट्स आहेत, जे रस्ता चुकवून, म्हणजे हा असा एरिया, हा डॅरियन गॅप जो आहे ना, तर हा अगदी दलदलीचा प्रदेश आहे। खूप चढ उतार, डोंगर रांगा असलेला, घनदाट जंगल असलेला प्रदेश आहे, ज्यामधून बरेचसे लोक हे जिवंत सुद्धा क्रॉस झालेले नाही आहेत। खूप मोठा आणि विस्तृत असा दलदलीचा प्रदेश आहे हा, आणि या प्रदेशातून जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी 2023 या एका वर्षात इल्लीगल मायग्रेशन केलंय। आता हे कोलंबियातून पनामामध्ये जात आहेत का? म्हणजे पनामा हा देश एवढा चांगला आहे का? तर नाही, हे कोलंबियातून पनामामध्ये नाहीत गेले। पनामाच्या पुढे इथं कोस्टारिका, नंतर पुढं असं इथं मेक्सिकोमध्ये गेलेत। मेक्सिकोच्या बॉर्डरमधून ते पुढं अमेरिकेमध्ये जात आहेत। ओके, तर हे जे स्थलांतर आहे हे सगळं अमेरिकेकडं होतं आहे। अमेरिकेमध्ये स्थलांतर होणं किंवा मायग्रेशन होणं हे खूप कॉमन आहे। भरपूर जण हे अमेरिकेमध्ये स्थलांतरित होतात, इल्लीगल वेनी वेगवेगळ्या मार्गाने, समुद्र मार्गाने वगैरे पण जातात। पण अशा पद्धतीने ह्या घातक अशा डॅरियन गॅपचा वापर करून क्रॉस होऊन जाणार आहेत। त्याच्यामुळं ही जी संख्या आहे ही सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आधी जर 2021 पूर्वीचा जर डेटा तुम्ही बघाल तर फक्त अराउंड 10,000 लोक हे दरवर्षी या रूटचा वापर करायचे, पण आता बघा एकाच वर्षात 5 लाखांपर्यंत हा नंबर पोहोचलाय। म्हणजे एक वॉर्निंग सिच्युएशन या परिसरामध्ये आहे। ठीक आहे, तर तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ॲटलिस्ट हे तरी माहिती पाहिजे, डॅरियन गॅप हा कोणत्या दोन देशांमध्ये? तर कोलंबिया आणि पनामा या दोन देशांमधला हा गॅप आहे। ओके, तर असं आय होप तुम्हाला ह्याचं जॉग्राफिकल लोकेशन समजलं असेल। थोडंसं आपण डिटेलिंगमध्ये येऊ, कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बारकाईने माहिती असणं गरजेचं आहे। डॅरियन गॅप कुठे हा? तर डॅरियन गॅप हा उत्तर कोलंबिया आणि दक्षिण पनामामध्ये घनदाट जंगलाचा पसरलेला भाग आहे। याचा अंदाजे विस्तार हा साधारण 100 किलोमीटरच्या एरियामध्ये, रेडियसमध्ये हा पूर्ण क्षेत्र हे पसरलेलं आहे। 60 मैलांचं एकूण क्षेत्र पसरलेलं आहे। याचा भूभाग हा चिखलाचा आहे, ओला आहे, अस्थिर असा भूभाग आहे। इथून कुठलाही पक्का रस्ता गेलेला नाहीये, पण तरी सुद्धा मानवी स्थलांतर या मार्गावरून होत आहे आणि जगातलं एक मोठं स्थलांतर या मार्गावरून होत आहे। ही सगळी इन्फॉर्मेशन ना एका डाऊन टू अर्थ नावाची वेबसाईट आहे, तिथून आम्ही घेतली आहे। वेबसाईट खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, बरीचशी माहिती तुम्हाला त्यातून समजणार आहे, इंटरेस्टिंग वेमध्ये समजेल। तुम्ही एखादा वार ठरवा की ज्या वारी किंवा ज्या दिवशी आपण फक्त अवांतर वाचन करू, किंवा कारण हे करावं लागणार आहे। 2025ची तयारीविषयी ज्यावेळेस आपण कधी फ्युचरमध्ये बोलू ना, त्यावेळेस मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगल, पण सध्या एक असं तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की फक्त अभ्यासच नाही तर अवांतर वाचनाकडे तुमचा कल असायला पाहिजे। ओके, आता ही स्थलांतरांची आकडेवारी आहे ना, ही खूप इंटरेस्टिंग आहे। 2021च्या आधी 10,000 लोकच ह्या मार्गाचा वापर करत होते, पण 2021 मध्ये पनामाच्या सरकारने एकूण 1,33,000 क्रॉसिंग झालेले आहेत या रस्त्याचा वापर करून, अशी नोंद केली आहे। 2023 मध्ये ही नोंद 5,20,000पर्यंत पोहोचली आहे। या 5,20,000मध्ये ना व्हेनेझुएलाच्या साधारण 3,29,000च्या आसपास लोकांची संख्या आहे या स्थलांतरितांमध्ये। याच्यात
हायतियन साधारण 56,000 आहेत, 25,500 चीनी लोकांचा समावेश होतोय, 4,300च्या आसपास अफगाण लोक इथून गेलेले आहेत, एकूण 2,250च्या आसपास नेपाळी लोकांनी सुद्धा याच्यातून स्थलांतर केलंय, त्याचबरोबर 1,600च्या आसपास कॅमेरियन आणि 1,100 अंगोलन लोकांचा याच्यामध्ये सहभाग होतोय. ओके, एक्झॅक्ट हे देशांनुसार लोकांची संख्या वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, फक्त तुम्हाला ही मायग्रेशनची किंवा स्थलांतर होण्याची अशी सुद्धा एक प्रोसेस आहे किंवा ही सुद्धा एक पद्धत बनली आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, नॉक्टिस हा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर सापडला? सूर्यमालिकेतला आपला एक ग्रह आहे, ज्या ग्रहावरती हा आपल्या एव्हरेस्टपेक्षा उंच ज्वालामुखी सापडला आहे. म्हणजे ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर तो उद्रेक इतका उंच होता की तिथं एव्हरेस्टपेक्षा आणखीन एक उंच शिखर तयार झालंय. एवढा उंच तो ज्वालामुखी 450 किलोमीटर विड्थमध्ये पसरलेला आहे. त्याची उंची 9,022 मीटर एवढी आहे. तर आता तुम्हाला याचा अंदाज आला असेल की हे किती मोठा ज्वालामुखी आहे हा, जो की मंगळ म्हणजेच मार्स या ग्रहावरती सापडला. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे का हे? तर यस, एक्झामसाठी महत्त्वाची घटना आहे. नॉक्टिस हा आतापर्यंत जी नोंद केलेला सगळ्यात मोठा ज्वालामुखी आहे, ज्याची नोंद मंगळ ग्रहावरती करण्यात आली आहे. ओके, नासाच्या शास्त्रज्ञांनी बऱ्याचशा सॅटेलाईट्सचा वापर करून, बऱ्याचशा तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्यामध्ये मरिनर 9, वॉकिंग ऑर्बिट 1-2, मार्स ग्लोबल सर्वेयर, मार्स ओडिसी अशा बऱ्याचशा तंत्रज्ञानाचा वापर करून हा डेटा बनवलेला आहे. ठीक आहे, मंगळ या ग्रहाबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचे झाले ना तर हा लाल रंगाचा असतो, त्याच्यामुळे आपण त्याला रेड प्लॅनेट असं म्हणतो. याला जो लाल रंग आहे ना तर तो आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतात. हा सूर्यापासून 4थ्या क्रमांकावरती असलेला ग्रह आहे आणि जो की पृथ्वी आणि ज्युपिटर यांच्यामध्ये येतो. ओके, म्हणजे पृथ्वी आणि गुरुच्या मध्ये आहे तो म्हणजे मंगळ. याचं जे ॲटमॉस्फिअर आहे ना हे पातळ आहे, थिन ॲटमॉस्फिअर आहे. हे कशामुळं? तर तिथं कार्बन डायऑक्साईड आहे अगदी लो प्रेशरमध्ये, त्यामुळे याचं ॲटमॉस्फिअर अगदी थिन आहे, पातळ आहे. इथं पोलर आईस कॅप सुद्धा आढळलेले आहेत, म्हणजे इथं पाणी आहे, ज्याची नोंद आय थिंक मागच्या महिन्यातच झाली होती. तर पाणी आहे पण ते कसं ड्राय आईसच्या फॉर्ममध्ये, कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये पाणी आहे. ठीक आहे, इथं सरफेसबद्दल सांगायचं झालं तर इथं मोठे मोठे असे उद्रेक, ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, भेगा पडलेल्या त्या ग्रहावरती मोठ्या मोठ्या. त्याचबरोबर या मंगळावरती दिवस आणि रात्रची जी सायकल आहे ना तर ती अगदी पृथ्वीवरती ज्या पद्धतीने होती तशीच होतीये. म्हणजे पृथ्वीवरती जसा ना 24 तासांचा दिवस असतो तसाच इथं मंगळावरती सुद्धा साधारण 24.6 तासांचा एक दिवस आहे. ठीक आहे, म्हणजे याचं रोटेशन त्याच्यातून तुम्हाला समजलंय. पुढच्या प्रश्नाकडे या. अलीकडेच भारतीय नौदलाने नौसेना भवन नावाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थापन केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे दिल्ली. दिल्लीमध्ये आता नौसेनेचं स्वतंत्र असं नौसेना भवन हे उभारण्यात आलेलं आहे, याचं उद्घाटन करण्यात आलं. अतिशय मॉडर्न असं बनवण्यात आलेलं हे नौसेना भवन आहे. इमेजेस तुम्ही बघू शकता, खूप भव्य दिव्य असं बांधलेलं आहे. नौदल 13 वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यरत करतोय सध्या, पण त्याचं एक स्वतंत्र मुख्यालय जे असणार आहे ते नवी दिल्ली किंवा दिल्ली या ठिकाणी असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. युनायटेड नेशन्सच्या चाइल्ड मॉर्टॅलिटी अहवालाबद्दल पुढील विधाने विचारात घ्या. चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे काय असतं की जे नवजात मृत्युमुखी पडतात तर यांच्याबद्दल युनायटेड नेशन्सकडून अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे, तर त्याच्याविषयीची आकडेवारी आपल्याला इथं ओळखायची आहे. अविधान दिलंय 2022 मध्ये दर 6 सेकंदाला 5 वर्षाखालील एका मुलाचा मृत्यू झाला. 2022 मध्ये दर 35 सेकंदाला एका किशोर, म्हणजे किशोर कोणती कॅटेगरी येते तर वयवर्ष 10 ते 19 टीनेज, तर याच्यामधल्या एकाचा मृत्यू होतोय. तर हे विधानं योग्य आहेत का असं आपल्याला पर्यायामध्ये विचारलंय. तर इथं दोन्हीही विधानं योग्य आहेत. युनायटेड नेशन्सचा चाइल्ड मॉर्टॅलिटी जो अहवाल आहे त्याच्यानुसार 2022 मधली ही आकडेवारी आहे. दर 6 सेकंदाला 5 वर्षाखालील एकाचा मृत्यू होतोय, तर दर 35 सेकंदाला किशोरवयीन म्हणजे जो टीनेजमध्ये येतात तर अशांचा मृत्यू होतोय. ठीक आहे, आता ही आकडेवारी कशी काय प्रकाशित केली याचे थोडे आपण डिटेल बघूयात. युनायटेड नेशन्स इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मॉर्टॅलिटी एस्टिमेशन्सनुसार 2022 मध्ये
जागतिक बालमृत्यू ऐतिहासिक नीचांकावरती पोचलेले आहेत. म्हणजे हे जे नंबर आहेत हे कमी झालेले आहेत, जे की एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण हे घटलेलं आहे. या अहवालामध्ये काय काय सांगितलंय? 2022 मध्ये 5 वर्षाखालील जागतिक मृत्यूंची वार्षिक संख्या ही साधारण 4.9 दशलक्षपर्यंत पोचली आहे. 4.9 दशलक्ष म्हणजे किती मोठा नंबर आहे हा, 49 लाख. पण 2000 सालीचं जर आपण कंपॅरिझन बघितलं तर 2000 साली हा नंबर 1 कोटी होता, म्हणजे अराउंड 9.9 दशलक्ष एवढा होता. तिथून आपण हा नंबर 4.9 दशलक्षापर्यंत कमी केला आहे. म्हणजे स्थिती आपण थोडी नियंत्रणात आणली आहे, पण स्टील 49 लाख हा मोठा नंबर असतो. जागतिक स्तरावरती नवजात मृत्यू जे आहेत ना, नवजात म्हणजे इन्फंट्स, म्हणजे ज्यांचं वय जे आहे हे जन्म झाल्यापासून 28 दिवसांच्या आतच आहे. म्हणजे असे अगदी लहान मुलं की जे 1 ते 28 दिवसांमध्ये येतात, तर त्यांचा मृत्यूदर किंवा मृत्यूंबद्दल असं आहे की दर 14 सेकंदानंतर अशा नवजाताचा मृत्यू होतोय. ओके, हे नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. थोडं लक्षात ठेवायला मे बी किचकट वाटेल, पण प्लीज लक्षात ठेवा, हे आकडे ज्यावेळेस तुमच्याकडे असतात ना, त्यावेळेस कसाही क्वेश्चन आला, भलेही मग तो MCQ असेल किंवा भविष्यामध्ये जाऊन तुम्हाला लिहायचं आहे, तर तिथं सुद्धा हे आकडेवारी कामी पडती. ठीक आहे. या अहवालातला ठळक मुद्दा म्हणजे बालमृत्यूमध्ये जी घट झाली आहे ही 1990च्या अंदाजापेक्षा 62% कमी आहे. म्हणजे जेवढे मृत्यू हे 1990च्या आसपास व्हायचे त्यापेक्षा 62% घट झालेली आहे बालमृत्यूंमध्ये. ओके, आता हे तर एकूण जगामधली स्थिती आपण बघितली आहे. भारतामधली जर सद्यस्थिती बघाल तर देशामध्ये 5 वर्षाखालील मृत्यूदर हे U5MR म्हणजे काय, अंडर 5 मोर्टॅलिटी रेट, तर 2019 पासून 3 गुणांची आपण लक्षणीय घट केलेली आहे. म्हणजे काय, एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2020 मध्ये प्रति 100 जिवंत बालकांमध्ये, म्हणजे ज्यांचं वय 5 वर्षांपेक्षा खाली, असं जर आपण बघितलं तर प्रति 1000मध्ये 32 जणांचा मृत्यू होत होता 2020 मध्ये. पण हे 2019च्या तुलनेमध्ये 3 अंकांनी सुधारलेलं आहे. 2019 मध्ये प्रति 1000 जिवंत बालकांमागं 35 जणांचा मृत्यू होत होता. ओके, जे की 2020 मध्ये कमी झालाय ना, 32 पर्यंत पोहोचलाय. ग्रामीण भागांमध्ये थोडीशी स्थिती वाईट आहे. 1000 जिवंत बालकांमागं 36 जणांचा मृत्यू होतोय. शहरी भागामध्ये हा जो नंबर आहे हा 21 पर्यंत आहे. म्हणजे दर 1000 जिवंत बालकांमध्ये 21 जणांचा मृत्यू होतो. ओके, हे 5 वर्षांखाली ज्यांचं वय अशांची आपण स्थिती बघतोय. मुलींमध्ये हे जे प्रमाण आहे हे थोडं मुलांपेक्षा जास्त आहे. म्हणजे अशा मुली की ज्यांचं वय 5 पेक्षा कमी आहे, तर अशा 1000 मागं 33 मुलींचा मृत्यू होतोय. मुलांमध्ये ही संख्या 31 एवढी आहे. ठीक आहे, हे सध्याचे नंबर आहेत 2022 नुसार. बालमृत्यू दर हा ग्रामीण आणि शहरी भागातला जर फरक तुम्ही बघाल तर तो 12 एवढा आहे. म्हणजे काय, शहरी भागांमध्ये 1000 जिवंत बालकांमागं 19 मृत्यू होत आहेत, तर तेच ग्रामीण भागामध्ये 31 पर्यंत हा नंबर आहे. ठीक आहे. नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये जर बघाल तर 2019 मध्ये प्रति 1000 मागं 22 नवजातांचा मृत्यू होत होता, पण तो नंबर 2020 मध्ये घटलेला आहे. प्रति 1000 मागं 20 पर्यंत ही संख्या कमी झाली आहे. ठीक आहे, म्हणजे 2 अंकांची इथं सुद्धा घट आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ही आकडेवारी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. ट्रॅफिक अँड WWF इंडियाच्या अहवालानुसार शार्कच्या शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारात कोणते राज्य अव्वल आहे? शार्क मासा. ओके, त्याच्या शरीराच्या अवयवांचा अवैध व्यापार करण्यात कुठलं राज्य अव्वल आहे? तर इथं महाराष्ट्र नाही आहे बाबा अशा गोष्टींमध्ये अव्वल. इथं आहे तामिळनाडू. तर ट्रॅफिक अँड WWF, हे WWF म्हणजे काही बॉक्सिंगवाला नाही आहे बरं का. तर यांच्या 2024च्या अहवालानुसार तामिळनाडू हे भारतातलं एक अव्वल स्थान मिळवणारं राज्य बनलंय, जिथं शार्क माशाच्या शरीराचे अवयव हे अवैधरित्या व्यापार केले जात आहेत. 2010 ते 2022 मधल्या जेवढ्या जप्त्या देशभरामध्ये झाल्यात, तर त्यापैकी 65% जप्त्या ह्या फक्त तामिळनाडू राज्यामध्ये झाल्यात. ओके, या कालावधीमध्ये 16,000 किलोग्रॅम शार्कचे पंख हे जप्त झालेले आहेत, जे एकूण 80% तामिळनाडूमधूनच जप्त झालेत.
ओके. आणि म्हणजे हे तामिळनाडूमधून कुठं जात आहेत पुढं जाऊन, तर सिंगापोर, हाँगकाँग, श्रीलंका, चीन, तर या देशांमध्येही पाठवली जातात. ते लक्षात ठेवायचं आहे. शार्कच्या अवयवांचा अवैध व्यापार करण्यामध्ये तामिळनाडू हे पहिल्या स्थानावरती आहे. मग म्हणूनच की काय ते चीनचं आणि तामिळनाडूच्या CMचं एक चांगलं रिलेशन आहे बघा. ठीक आहे, असो, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. राष्ट्रीय लसीकरण दिवस 2024ची थीम काय? तर राष्ट्रीय लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन डे जो आहे तो आपण 16 मार्च रोजी साजरा करतो. आणि या दिवसाची थीम होती वॅक्सिन्स वर्क फॉर ऑल. ओके, वॅक्सिन्स वर्क फॉर ऑल ही या 2024च्या राष्ट्रीय लसीकरण दिवसाची थीम होती. वॅक्सिनेशन म्हणलं की मला 2 गोष्टी आठवतात. एक म्हणजे जो मी बघितलेला नाही आहे ती लस ज्यावेळेस मी घेतली, म्हणजे पोलिओची लस, पल्स पोलिओचा कार्यक्रम लहानपणीचा आहे ना, तो एवढा आठवत नाही. आणि सेकंड भीतीदायक थॉट येतो तो म्हणजे कोविड वॅक्सिनचा, तर त्याची पण एक लस. तर लेक्चरच्या माध्यमातून पण भरपूर सारी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला आवडत असेल. प्लीज कमेंट करून कळवा. भेटत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.